आजचा आपला नवीन टॉपिक आहे MCA ला फर्स्ट इयर मध्ये सेकंड सेमच्या सब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट डिझाईन आणि अजाईल डेव्हलपमेंट हा नावाचा सब्जेक्ट आहे. त्याची सिरीज मी आजपासून स्टार्ट करणार आहे. ओके, पहिला डे आज युनिट फर्स्ट आहे. त्याच्यामध्ये रिव्ह्यू ऑफ प्रोग्रामिंग प्रॅक्टिस अँड कोड रियुजेबिलिटी नावाचं पहिलं चॅप्टर आहे आपलं. रियुजेबिलिटी इनहेरिटन्स मध्ये यूज करतो आपण, पॉलिमॉर्फिझम मध्ये यूज करतो, कोड रियूज म्हणजे कमी करण्यासाठी. ओके, आता नेक्स्ट स्लाइड बघूया काय ते. ऑब्जेक्ट मॉडेल अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट काय ते बघायचे आता आपल्याला. ऑब्जेक्ट मॉडेल व्हिज्युअलायझेशन द एलिमेंट इन अ सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन इन टर्म्स ऑफ द ऑब्जेक्ट. In this chapter we will look into the basic concept of the terminologies of the object oriented system. ऑब्जेक्ट ओरिएंटेड सिस्टम मध्ये कोणते आपले कॉन्सेप्ट येतात ते आपण आता बघणार आहेत खाली. एक आहे ऑब्जेक्ट आणि क्लास. द कॉन्सेप्ट ऑफ द ऑब्जेक्ट आणि क्लास आर intentionally linked with each other and from the foundation of the object oriented paradigm. आता कोणती कॉन्सेप्ट ही ऑब्जेक्ट आणि क्लासची कॉन्सेप्ट इंटेन्शनली ते लिंक असतात इच अदर. क्लास आणि ऑब्जेक्ट हे म्हणजे याला जॉईंट असतात असं म्हणू शकतो आपण त्यांना. आता ऑब्जेक्ट म्हणजे वन बाय वन बघू. ऑब्जेक्ट काय ते बघायचं आता. ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एलिमेंट in an object oriented environment that may be have physical or conceptual existence. Each object has. आता प्रत्येक ऑब्जेक्टला आयडेंटिटी द डिस्ट्रीब्युशन इट फ्रॉम अदर ऑब्जेक्ट इन द सिस्टम. त्यानंतर हे स्टेट दॅट द डिटरमाइन द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी दॅट द ऑब्जेक्ट होल्ड्स. म्हणजे आता एखादं समजून घ्या, व्हॅल्यू घेतली आपण इंटिजर नावाचा, त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केली आपण, समथिंग काहीतरी व्हॅल्यू स्टोअर केली, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून आपण त्याला कॉल करतो. ते दिलेलं इथे स्टेट दॅट डिटरमाइन द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज द व्हॅल्यूज ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द ऑब्जेक्ट होल्ड्स. Behavior that represent externally visible activities performed by an object is term of change in the state. म्हणजे व्हॅल्यू चेंज होत राहते ऑब्जेक्ट जर चेंज झाला तर. ओके, त्यानंतर येतो ऑब्जेक्ट कॅन बी मॉड्युलेटेड अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द ॲप्लिकेशन. म्हणजे मॉड्युलेटेड म्हणजे काय म्हणू शकतो आपण, त्यांना चेंज होऊ शकता ते जसं त्यांची गरज असते तसं. An object maybe have a physical existence like customer, car, etc. Intelligible conceptual existence like project, processor, etc. ऑब्जेक्ट काय आहे, इज अ रिअल वर्ल्ड थिंग असतं आणि त्याला इन्स्टन्स ऑफ अ क्लास असं म्हणतो आपण. ऑब्जेक्ट इज अ इन्स्टन्स ऑफ अ क्लास. आता क्लास बघूया. क्लास इज रिप्रेझेंटेशन ऑफ द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट हॅव्हिंग सेम कॅरेक्टरिस्टिक्स अँड प्रॉपर्टीज that exhibit common behavior. It gives the blueprint idea or description of the object that can be created from it. Creation of the object member of the class is called as instantiation. Thus object is an instance of a class. Okay, आता क्लास म्हणजे सिम्पली त्याच्यामध्ये डाटा मेंबर आणि मेंबर फंक्शन येतं. कोणता बी क्लास डिफाईन करतो आपण, त्यामध्ये डाटा मेंबर म्हणजे ॲट्रिब्यूट आणि त्यांना स्पीड असं आपण म्हणतो. ओके, त्यानंतर मेंबर फंक्शन म्हणजे फंक्शन अँड मेथड येतात ते त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर येते कन्स्टिट्यूट ऑफ क्लास आर सेट ऑफ ॲट्रिब्यूट्स फॉर द ऑब्जेक्ट दॅट आर बी इन्स्टन्शिएटेड फ्रॉम द क्लास. म्हणजे सेट ऑफ ॲट्रिब्यूट डिफाईन केलेलं असतात त्या क्लासमध्ये. ओके, जनरली डिफरंट ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास हॅव सम difference in the value of the attribute. Attribute are often referred as a class data. A set of operation that property that behavior of the object of the class operation are also referred as a function and method. म्हणजे ते attribute आपण त्यांना कॉल करतो फंक्शन आणि मेथडला, ते सांगितलं त्यांनी. ओके, आता एक्झाम्पल दिलेले. कन्सिडर सिंपल क्लास सर्कल दॅट रिप्रेझेंट जिओग्राफी फिगर सर्कल
टू डायमेन्शन शेप दिलेला आहे. ॲट्रिब्यूट ऑफ दिस क्लास कॅन बी आयडेंटिफाय ॲज अ फॉलो. एक्स कोऑर्डिनेट दिलेले आहे आणि डिनोटेड बाय एक्स कोऑर्डिनेट सेंटर, वाय कोऑर्डिनेट डिनोटेड बाय सेंटर. ओके, सर्कलच्या दोन कोऑर्डिनेट असा एक्स आणि वाय. टू डिनोटेड द रेडियस ऑफ द सर्कल, सर्कलला रेडियस पण डिनोट करावं लागेल. सम ऑफ दिस ऑपरेशन कॅन बी डिफाईन ॲज फाइंड एरिया. ही फंक्शन म्हणजे मेथड टू कॅल्क्युलेट एरिया, फाइंड सर्कम्फरन्स मेथड कॅल्क्युलेट सर्कम्फरन्स ही एक मेथड आहे आणि स्केल ही एक मेथड आहे. इंक्रीज डिक्रीज रेडियस ड्युरिंग इन्स्टन्शिएटेड व्हॅल्यू ऑफ असाइन फॉर द लेटेस्ट लास्ट sum of the attribute. If we create a object my circle, we can assign the value like x coordinate and y coordinate ला assign value करू and the for to depict its state. Now if the operation scale is performed on my circle with a scaling factor, number 2, the value of the variable will become at. This is operation being be changes in the state of my circle. Object has exhibited certain behavior. Okay, certain behavior. इनकॅप्सुलेशन आणि डाटा हायडिंग. आता इनकॅप्सुलेशन काय आहे आणि डाटा हायडिंग काय ते बघणार आपण. इनकॅप्सुलेशन इज अ प्रोसेस ऑफ बाइंडिंग बोथ ॲट्रिब्यूट अँड मेथड टुगेदर विदिन द क्लास. म्हणजे एका क्लासमध्ये डाटा मेंबर आणि मेंबर फंक्शन आपण त्यांना डिफाईन करतो थ्रू इनकॅप्सुलेशन. ओके, इंटरनल डिटेल ऑफ द क्लास कॅन बी हाईड फ्रॉम द आउटसाइड युजर. याची इंटरनल डिटेल काय आहे ती हाईड केलेली असते की आउटसाइड युजरपासून. इट इज परमिट द एलिमेंट ऑफ द क्लास to be accessed from outside only through the interface provided by class. इंटरफेस थ्रू आपण त्या क्लासला ॲक्सेस करू शकतो आणि मेथड थ्रू त्यांना ॲक्सेस करू शकतो. डाटा टायपिकली डिझाईन सच ॲज डाटा ॲट्रिब्यूट can be accessed only by the class method and insulated from the directly outside of the access. This is process of insulating object data called data hiding and information. Data hiding simply abstraction आहे इथं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिस्टीममध्ये. ते काय करतं, इंटरनल डिटेल हाईड करायचे काम करतं आणि फंक्शनॅलिटी शो करतं सर्व्हिसेस. त्याला आपण डाटा हायडिंग असं म्हणतो. ते एक्झाम्पल घेऊन घ्या, फोन कॉल्स येतं. फोन कॉल्समध्ये इंटरनल डिटेल आपल्याला काय चालतं ते नाही माहीत, फक्त फंक्शनॅलिटी माहीत असते की कॉल कसं करायचं आहे. त्यानंतर ATM मशीन आलं. असे रिअल लाईफ एक्झाम्पल देऊ शकता आणि ते तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारायला म्हणजे सांगू पण शकता तुम्ही HR ला. त्यानंतर एक्झाम्पल दिलेलं आहे, क्लास सर्कल डाटा हायडिंग कॅन बी इनकॉर्पोरेटेड बाय मेकिंग ॲट्रिब्यूट इनविजिबल फ्रॉम आउटसाइड. म्हणजे जेव्हा पण आपण ॲट्रिब्यूट डिफाईन करतो ते ॲक्सेस स्पेसिफाईड यूज करतो आपण. जेव्हा प्रायव्हेट प्रोडक्टर तेव्हा जर ॲक्सेस करतो तर काही ॲट्रिब्यूट आपण डायरेक्टली ॲक्सेस नाही करू शकत. त्यासाठी आपण मेथड यूज करतो आणि मग ॲक्सेस करतो. मग इथे काय दिलेलं आहे काय, क्लास सर्कल डाटा हायडिंग कॅन बी इनकॉर्पोरेटेड बाय मेकिंग ॲट्रिब्यूट इनविजिबल outside the class, adding two or more method to the class for accessing class data. namely इथे दिलेलं असतं म्हणजे आपण गेट व्हॅल्यू सेट व्हॅल्यू आणि गेट व्हॅल्यू हे दोन फंक्शन यूज करतो. मेथड सेट व्हॅल्यू यूज करतो आपण असाइन व्हॅल्यू करण्यासाठी एक्स आणि वाय कोऑर्डिनेटला आणि गेट व्हॅल्यू करतो रिट्राईव्ह द व्हॅल्यू एक्स आणि वाय कोऑर्डिनेटला. हिअर आर द प्रायव्हेट डाटा ऑब्जेक्ट माय सर्कल दिलेला आहे. त्यांनी कॅनॉट बी ॲक्सेस डायरेक्टली बाय एनी मेथडमध्ये ते ॲक्सेस नाही होऊ शकत. दॅट इज नॉट इनकॅप्सुलेटेड विदिन द क्लास सर्कल. ओके, शुड इन्स्टन्शिएट द ॲक्सेस थ्रू द मेथड सेट व्हॅल्यू गेट व्हॅल्यू थ्रू त्यांना ॲक्सेस करू शकतो. आता मेसेज पासिंग आणि इनहेरिटन्स हे आता आपण नेक्स्ट लेक्चरला बघू पार्ट 2 मध्ये. बाय, गुड नाईट.